मौज़िज़ हाज़रीन, गायकी एक ऐसी होती है कि कहते हैं खुदी को कर बुलंद इतना, खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है। गाने में ये चीज चाहिए। त्या संगीत किंवा गझल ह्या गोष्टीशी कनेक्ट होणं हे त्यांच्यामुळे झालं आहे. सो आय एम रिअली ब्लेस्ड की जी गोष्ट आवडत होती ती खूप जास्ती आवडायला किंवा त्यातली डेप्थ कळायला शी इज द वन की ज्यांच्यामुळे ती डेप्थ कळली की ते त्या जे इमोशन्स आणि भाव ओततात ते त्यांच्या त्या इमोशन्समुळे त्या गझलचा ॲक्च्युअल अर्थ कळायला मदत होते. बहुत बड़ा सरस्वती का भंडार संगीत के रूप में और सिंप्लिसिटी और जिंदा दिल, ये 3-4 चीज़ें ताई के बारे में मुझे अच्छी लगती है और जब भी उनसे मिलते हैं हम तो वो सब चीज़ें एकदम सामने आती है. कभी मजाक हो जाती है, कभी गाने के रूप में आ जाती है, कभी जो वो 1-2 लाइन गा देती है तो बहुत अच्छा लगता है और दिल को सुकून मिलता है ऐसे लोगों से मिलने के कारण. कुठली आयुष्याची बाजू, आयुष्याची विधा, कलेची विधा कुठली अशी आहे जी त्यांना येत नसावी आणि ते सगळं येत असताना त्या कुठल्याही गोष्टीची त्यांना घमेंड नाही आहे, गर्व नाही आहे. अतिशय प्रेमळ, साध्या आणि खूपच काय म्हणावं त्याला ऑनेस्ट आहेत त्या. शी इज व्हेरी ऑनेस्ट विथ हरसेल्फ आणि म्हणून त्या खूप ऑनेस्टली सगळ्यांच्या समोर दिसतात कारण त्यांना काही शो ऑफ करायची गरजच नाही. सो त्या ज्या आपल्याला अपिअर होतात त्या जशा आहेत मुळात तशाच त्या आपल्याला दिसतात. अतिशय दिलखुलास, मन मोकळ्या, जोवियल, सगळ्या गोष्टीत रस घेणाऱ्या. बरसात की भीगी रातों में फिर कोई कहानी याद आई. प्राध्यापक डॉक्टर शशिकला शिरगोपीकर. उर्दू गझल तिच्या मराठी अर्थासहित पेश करण्याचे अत्यंत मोलाचे कार्य आपण गेली 40 वर्षे करत आहात. या अनोख्या सादरीकरणामुळे आपली संकल्पना असलेला ये इश्क नहीं आसा हा कार्यक्रम लोकप्रिय ठरला आहे. कितना मुश्किल है मोहब्बत की कहानी लिखना, कितना मुश्किल है मोहब्बत की कहानी लिखना, जैसे पानी से पानी पर पानी लिखना. आता हे संपल्यानंतर दाद ऑटोमॅटिकली येते कारण ही कल्पनाच इतकी हाय उच्च दर्जाची आहे की तुम्हाला राहवत नाही अक्षरशः. आणि अशा कल्पनांनी युक्त अशा अनेक गझल उर्दू साहित्यामध्ये आहेत. हे सगळं माझ्या लोकांना का माहिती नसावं आणि फक्त उर्दू भाषेत आहे आणि ती कळत नाही म्हणून आपण त्याच्यापासून लांब जायचं ही भावना मला पटणारी नव्हती. आपलीच संकल्पना असलेला एक शायर व त्याच्या अनेक गझल यावर आधारित गालिब से फैज तक हा आणखी एक कार्यक्रम. गझल पेश करणं आहे तर ती गझलची नजाकत, त्याची भावना, त्या शेरबरोबर येणारा जो अर्थ आहे आणि त्यातून आपल्या मनामध्ये उमटणारा जो कल्लोळ आहे आणि उर्दूचे शब्द याचा जो त्रिवेणी असा एक संगम करावा लागतो आपल्या अदाकारीमध्ये आणि पेशकारीमध्ये आणि उच्चारामध्ये आणि स्वरांच्यामध्ये. हे फार मोठं अवघड काम आहे. पण हे अवघड काम शशिकलाताईंनी इतकं आत्मसात केलं आणि अनुभवातून केलं, अभ्यासातून केलं. अनेक गोष्टी त्यांनी अनेक म्हणजे गझला ज्या ऐकल्यात किंवा त्या क्षेत्रातली जी मान्यवर माणसं होती त्यांचा जो त्यांचा संपर्क आला त्यांच्याकडून काही माहिती घेऊन नेहमी काहीतरी आत्मसात करावं आणि आपल्यामध्ये ते लोकांच्या पुढे पेश करावं. आणि त्यामुळे त्यांची उर्दू गझलची पेशकारी ही अप्रतिम होती. आणि उर्दूला पेशकारीशिवाय, अदाकारीशिवाय तुमचा मुद्राभिनय, तुमचे डोळे आणि चेहऱ्यावरचे भाव हे जर उत्तम नसेल तर गझल कधीही रंगत नाही. म्हणजे त्या गझलमध्ये लोक असा एक समावेश झाला पाहिजे त्यांचा. ते मात्र ताईंनी उत्तम आत्मसात केलं आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं की ते कसं केलं, किती लोकांचा अनुभव, किती लोक घरी आले, असं एक फार वेगळं हे होतं. शशिताईंमुळे खूप मोठ्या लोकांचा सहवास
मला मिळाला आणि त्याचबरोबर अनेकांना मिळाला. उदाहरणार्थ सुरेश भट त्यांच्याकडे यायचे, गजाननराव वाटवे त्यांच्याकडे यायचे, सुरेशचंद्र नाडकर्णी ते पण यायचे, सुहासिनी कोरटकर, आणि हे सगळे प्रेमाने त्यांच्याकडे यायचे. हे गाण्यातलं असलं तरी त्यांच्यावरती प्रेम करायचा. लक्ष्मी रोडला मोतीवाले आपटे म्हणून फार मोठं प्रसिद्ध सराफ होते, त्यांच्याकडे मैफिल म्हणजे फार मोठं प्रेस्टिज. आणि त्या मैफिलीला मालती पांडे आल्या होत्या तिथे, आणखीन शशीताई तिथे गायल्या. आणि त्यावेळेला त्यांचं गाणं झालं, मालती पांडेंचं गाणं होतं, पण शशीताईंचं गाणं फार चांगलं झालं असं मालतीबाई म्हणाल्या. हे मी स्वतः ऐकलेलं आहे की अरे वा, क्या फार सुंदर गाते शशिकला. अहमदनगरला संत मेहरीबाबा सेंटर आहे, तर तिथे सलग 3 वर्ष तरी आम्ही गेलेलो मला आठवत आहे. आणि नंतर ती लोक नगरची त्यांच्या प्रेमातच पडली आणि दुसरे संगीत मंडळ पण त्यांचे कार्यक्रम ठेवायला लागले. तर तिथल्या लोकांनी जो काही ताईंना रिस्पॉन्स दिलेला आहे त्याला तोड नाही. वयाच्या केवळ 14व्या वर्षी साधारण 1961 साली आपल्या आयुष्याला वेगळेच वळण देणारा एक प्रसंग नकळत घडला. मिर्झा गालिब यांच्या उर्दू गझलांचं एक पॉकेट बुक योगायोगाने आपल्या हाती आलं. हे नक्कीच काहीतरी वेगळं आहे हे त्या वयातही आपल्याला जाणवलं. ते पुस्तक मैत्रिणीला परत करायचं असल्याने आपण त्यातील जवळपास 250 गझल एका वहीत आपल्या स्वहस्ताक्षरात उतरवून काढल्यात. एक प्रचंड उत्सुकता मनाला स्वस्थ बसू देईना. यातूनच उर्दू साहित्य आणि विशेषतः गझल याबद्दल एक वेगळीच आत्मीयता निर्माण झाली. ती वही आपण आजही जपून ठेवली आहे. माझं खूप प्रेम आहे गालिबच्या ऐकून, काव्य आणि हे सगळ्यावरती खूप. मी गालिबच्या गझल पण म्हणते. तर ते गालिबचं पुस्तक हे माझ्या पुढे गझल शिकण्याकडे किंवा कदाचित त्याचं ते मला मागे आपणहून माझ्या आलं असं मला वाटतंय. आणि त्याच्यानंतर सगळे अनेक वर्ष गेली पुढे, गाणं SY पण शिकायचं, अमुक तमुक सगळं. आणि नंतर जेव्हा एकदा, तेव्हा गझलची आवड होतीच, तेव्हा विचार करत होते कोणाकडे शिकावी. पुण्यात गझल शिकवणारं कोणी नाही त्यावेळी. जे 1-2 होते पण माझे फार परिचित नव्हते. आपण शिकायचे कोणाकडे गझल? 1-2-3 कुठल्या तरी इकडच्या तिकडच्या ऐकलेल्या आपलं म्हणायच्या. त्या प्रोग्राममध्ये पण नाही म्हणायचे मी, कारण मला ते नीट येत नव्हतं म्हणतं. तर मग माझ्याकडे तबला वाजवायला एक अनिल पाडगावकर म्हणून मुलगा यायचा प्रॅक्टिसला रोजच्या. तो एक दिवशी भर दुपारी 2 वाजता जवळजवळ उडत माझ्याकडे आला. त्याला माहिती होतं की मला गझल शिकायची. तो म्हणाला, ताई सापडले. म्हटलं, अरे तू युरेकासारखं करत माझ्यासमोर नाही आल्याचं खूप चांगलं झालं. तर तो म्हणाला, काय सापडलं तुला? तर म्हणजे तुम्हाला शिकवायला खानसाहेब सापडले, चला माझ्याबरोबर. मग ऐन दुपारी खानसाहेबांनी सांगितलं होतं की लगेच त्यांना घेऊन ये. तो मला 2 वाजता दुपारी खानसाहेबांच्या घरी घेऊन गेला होता. अजिबात म्हणजे जेवण बिवण झालं नव्हतं खानसाहेबांचं अजून. ते त्या घसेटी पुलापाशी राहत होते, इथंच कुठेतरी आहे ना गुरुवार पेठेत, तो घसेटी पूल तिथे आहे. तिथे तो घेऊन गेला मला. खानसाहेबांनी ओळख वगैरे झाली आमची आणि मला म्हणाले, म्हणून दाखव काहीतरी. तर मी काहीतरी ती कुठली तरी गझल जी मला काही म्हणजे ओकाठो त्यातलं गाता येत नव्हतं, ती म्हणून दाखवली त्यांना. हे काय म्हणाले, तर तुला शिकवतो म्हणून त्यांनी लगेचच सुरुवातीला गझल शिकवायला सुरुवात केली. ती पहिली गझल जी त्यांनी मला पहिल्या 2 ओळी शिकवल्या म्हणजे टेस्टिंग करण्याकरता, त्या दोन्ही ओळी गालिबच्या होत्या. मिर्झा असदुल्ला खान गालिब. के हर ख्वाहिश पे दम निकले हजारों ख्वाहिशें ऐसी, हजारों ख्वाहिशें ऐसी के हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान, बहुत निकले मेरे अरमान, लेकिन फिर भी कम
ही गझल पहिल्या 2 ओळी मी या गझलच्या प्रॉपर ऑथेंटिक माणसाकडनं शिकले आणि त्याच्यानंतर खासाहेब अर्थात खुश झाले. त्यावेळी एक गोष्ट होती की मी गाण्यामध्ये तयार होते. म्हणजे त्यांच्याकडे गेले तेव्हा मी जवळजवळ काहीतरी 25 वर्षाची असेल, 27-28 असेल काहीतरी. तेव्हा माझं क्लासिकलचे प्रोग्राम होत होते रेग्युलर आणि नाव व्हायला लागलं होतं की क्लासिकल चांगला गातात आणि सगळीकडे प्रोग्रामही होतात. तर ते खासाहेबांना ते बाकीचं काहीच नाही, ते पिकअप करणं किंवा तसंच्या तसं म्हणून दाखवणं वगैरे हे सहज माझ्याकडे होतंच. म्हणजे ते पण इतकी वर्ष शिकले होते आणि क्लासिकल पक्क, नोटेशन पक्क, त्यामुळे मला ते उचलायला काही वेळ लागला नाही. खासाहेब इतका आनंद झाला होता, त्यांनी लगेच बायकोला हाक मारली, मलिका पहिले ऊपर वो देखो कितना अच्छा गा रही है वगैरे असं. ते त्यावेळी खूप त्यांनी कौतुक केलं आणि नंतर खूपच खासाहेबांनी कौतुक, जे होतं सगळं ते मला त्यांनी देऊन टाकलं. आणि मी आज त्यांची अशी एक शिष्य आहे की जी त्यांचं नाव घेऊन बाहेर गाते. मला त्या गझलमध्ये माझं इतकं म्हणजे गुंतलं मन. एकतर ते सगळ्या शायरांची ती म्हणजे गझलमधली जी बुद्धिमत्ता म्हण किंवा जे एक चमत्कृती म्हणा किंवा एक वेगळाच काहीतरी त्याच्यात जो म्हणजे समस्यापूर्ती जशी असायची पूर्वी आपल्या संस्कृत श्लोकामध्ये, तसं त्या एका शहरामध्ये ते तसं असतं. तर ते मला खूप म्हणजे फार माझ्या हृदयापर्यंत जाऊन पोचलं होतं ते. आणि त्यामुळे गझल ही नंतर माझी फक्त गझलच राहिली. सगळं क्लासिकलचे हजारो प्रोग्राम केले, ते थांबले. भजनं म्हणते, अभंग म्हणते, भक्तिगीत म्हणते, भावगीत म्हणते, सगळं म्हणते, पण शेवटी गझलच उरली आत्ता माझ्याकडे. बाकी मला काही म्हणायला फारसं आवडत नाही, खरं सांगते. किसी लेडी ने हमारे डैड से इतना कुछ सीखा कि वो उसको पीएचडी तक ले गई, ये बहुत बड़ी बात है. तो पैशन था सीखने का. इतने दूर से रिक्शा कर करके अपनी मम्मी को भी तकलीफ दे करके लाना और फिर उसको परस्यू करना, वहाँ पे बैठ करके डैडी अगर बोले भी कि अगर चलो अभी बस बस बहुत हो गया, और एक बात सुनो ना खदा, और एक उनको बोले तो जितना देर डैडी के साथ में रुक के सीखना चाहते थे ना, वो एक कुछ अजब सा पैशन जैसे जिसको बोले जुनून, वो उनमें बहुत देखा था. और उसी के वास्ते शायद उन्होंने वो जो लैंग्वेज को, उर्दू गजल्स को जो चाहा और आगे जाकर के वो पीएचडी किया उन्होंने उसमें. ये एक अपने आप में बहुत बड़ी बात है. इनफैक्ट वो उर्दू सिर्फ बोलना नहीं, उनके तलफ़ुज़ इतने साफ थे, उनकी राइटिंग, उनकी जो लिखावट है उर्दू में इतनी साफ है कि हम लोग शायद भी कोई लिख सकेगा. हर वर्ड का मीनिंग समझाना, हर वर्ड वो खुद जानती थी कि ये क्या गा रही हूँ और ये क्यों गा रही हूँ, इसका मतलब क्या है. जब तक कि फिर गज़ल में मज़ा भी नहीं आता था समझ, जब तक आप उसका मतलब नहीं समझ. तो ये आधा एक्सपीरियंस हमारे डैड की थी कि वो जब सिखाते थे तो ऐसे सिखाते थे कि हर वर्ड का मतलब वगैरह के ये शायर ने क्या सोच के ये वर्ड इसमें डाला है या इसका क्या मतलब है इस वर्ड का. वही अभी सारा कुछ जो है ना वो आंटी में बराबर देखने मिलता है पूरा. उनके जो गुरु से उन्होंने ये भी एक बहुत बड़ा चीज हासिल किया उससे. उस्ताद आसिफ खान पूना में गज़ल सिखाने वाले वाहिद वो फनकार थे और उनके तकरीबन 10-20 शागिर्द हुआ करते थे. लेकिन जो अर्ज मैंने शशिकला जी में देखी है वो अर्ज और किसी में नहीं. बहुत सारे, हालांकि बहुत सारे उनके शागिर्द हुए और बहुत सारे सीख कर गए, लेकिन उर्दू को समझने की और उर्दू को पी जाने की जो जस्तजू शशिताई में थी वो और मैंने किसी में देखी नहीं. और उन्होंने न सिर्फ ये कि गज़लें गाई है बल्कि उर्दू को सीखने और समझने का, और ये बहुत ज़रूरी है. गज़ल सिर्फ गज़ल नहीं, गायकी उसका एक बहुत अहम जुज़ है, लेकिन गज़ल का जो बुनियादी वो है उसके मीनिंग्स जो आते हैं, उसका जो मफ़हूम है, उसका जो मीनिंग है और उसके पीछे जो एक फ़लसफ़ा है, वो जो पेश करना, वो जब तक आपको ज़बान नहीं आएगी, जब तक आपको भाषा नहीं आएगी, जब तक आपको वो शायर किस कॉन्टेक्स्ट में उसने ये शेर कहा है और किन हालात में उसने ये शेर कहा है, उसका पस मंज़र अगर आप नहीं पेश कर सको, और ये सब जानने के लिए आपको वो भाषा का और वो ज़बान का आना बहुत ज़रूरी है. और टू दैट एक्सटेंट मैं समझता हूँ शशिताई भी ये बात समझ गई थी कि उर्दू को सीखना बहुत ज़रूरी है. अत्यंत वेगळा प्रांत तिने निवडला गझलचा.
गझलचा अभ्यास करून त्याच्यात तिने PhD मिळवली आणि नुसती उर्दू भाषा शिकली नाही, ती लिहायला पण शिकली. म्हणजे उर्दू तिला लिहायला पण येतं. ही जरा वेगळी गोष्ट आहे. नंतर उर्दू रचनांचा अभ्यास झाल्यामुळे गझलचे कार्यक्रम ती करायला लागली. उर्दू गझलेचा संपूर्ण आस्वाद घ्यायचा असेल, गझल पूर्णपणे समजून घ्यायची असेल, तर उर्दू भाषा शिकण्याशिवाय पर्याय नाही हे आपल्या लक्षात आले. आपण उर्दू भाषा केवळ लिहायला, वाचायला आणि बोलायलाच शिकून थांबला नाही, तर उर्दू गझल या विषयात संशोधन करून आपण मराठी भाषेमध्ये गझल या विषयावर शोधनिबंध लिहिला. या कार्याबद्दल आपल्याला उर्दू गझल या विषयात PhD ही पदवी प्रदान करण्यात आली. सबसे बेस्ट आहे त्यांची गायकी, आणि त्यांनी गायकीला उर्दू शिकली म्हणजे काय तरफ होतं. काय अडचण झाली असती तर मला बोलवलं होते, आणि नाही तर फोनवर बोलत होते की मला हे शब्दाचा अर्थ सांगा, आणि काय प्रोग्राममध्ये काय त्यांच्या शब्दामध्ये काय उच्चार बरोबर नाही झाले तर मी प्रोग्राममध्ये टोकत होतो त्यांना. ते कधी मला म्हणले नाही की तुम्ही एवढे प्रोग्राममध्ये माझे काय काय टोकतंय, ते कधी बोलले नाही मला. ताई ह्या चुकीच्या आहे, ह्या आसाने आता म्हणा तुम्ही. तर ते आसाने परत ते गायकीमध्ये असे म्हणत होते. ते गझल डॉक्टर झालेली आहे उर्दूमध्ये, आणि फॉरेनला बी जाऊन आले. साधारण 1984 साली रसिक मित्र मंडळ या संस्थेची स्थापना झाली. निरनिराळ्या ठिकाणी मुशायरे, कवी संमेलने यांचे आयोजन ही संस्था करत असे. आपण स्वतः उत्तम मराठी गझल आणि कविता लिहित असल्यामुळे आपल्याला अनेक ठिकाणी आपली कला सादरीकरणाची संधी याच काळात मिळाली. आजही आपण रसिक मित्र मंडळ या संस्थेशी संलग्न असून संस्थेच्या विश्वस्तपदी कार्यरत आहात. ज्योती महाजनी म्हणून बडोद्याला आहेत ना, त्या कवी संमेलनाला आमच्या यायच्या, बरं का. आणि तेव्हा मग या पण आल्या होत्या. पण यांनी एक गझल सुद्धा सादर केली होती. ही कुठे नेणार मजला वाट आहे, भोवताली दाटला काळोख आहे, बरं का. इतकी सुंदर गझल लिहिली होती आणि सगळे शेर चांगले होते. ती जशा उर्दू गझल छान म्हणते तशा मराठी गझल पण तिच्या खूप सुंदर म्हणते. आणि ती स्वतः पण कविता किंवा गझल या लिहिते. तर तिची एक कविता माझ्या अतिशय आवडीची आहे, काही फुले सुगंधी काही कळ्या विषारी. ही कविता अतिशय सुंदर आहे आणि ती माझ्या आवडीची कविता आहे. काही फुले सुगंधी काही कळ्या विषारी, बागेत या जगाच्या नाना परी कटारी, काही फुले सुगंधी विषारी. कर्जातली गझल ही त्यांची खरी स्ट्रेंथ. त्यांच्या काही गझला आम्ही ये इश्क नहीं आसा वगैरे हे सब प्रसिद्ध केल्या त्यावेळेला. तेव्हा कॅसेट होती, ते कॅसेट होती. जितेंद्र अभिषेकींना बोलवलं होतं आणि त्याच्याबरोबर त्याच्या हस्ते ओपनिंग होतं. ही गझल मला नेहमी माझ्या असे मनाला हे करून जाते, असे काय म्हणतात त्याला, टच करून जाते. आणि आमच्या इश्क नाही असा हा जो प्रोग्राम आहे गझलचा, त्याच्यामध्ये कायम शेवटी ताई गातात आणि शेवट इतका अप्रतिम असतो. तो बस म्हटल्यानंतर शेवटचा बस जो असतो ना, त्यानंतर तो असं अगदी टाचणी जरी पडली तरी असं वातावरणामध्ये असा तो आवाज येईल असं वाटतं टाचणीचा.
इतकी ती अफलातून आहे गझल. गायन, वादन आणि नृत्य या कला केवळ मैफिलींपुरत्या मर्यादित न राहता सादरीकरणाच्या पलीकडे जाऊन रसिक कलाप्रेमी घडवण्याच्या दृष्टीने श्री कृ. गो. धर्माधिकारी यांनी 1978 साली गानवर्धन या संस्थेची स्थापना केली. यामध्ये संगीत शिबिरे, गायन, वादन, नृत्य स्पर्धा, संगीतोत्सव आणि निवासी स्वरमंच या कार्यक्रमांचा समावेश असे. सलग 10 वर्षे आपण गानवर्धन या संस्थेचे उपाध्यक्षपद सांभाळले आणि आजही तब्बल 45 वर्षे आपण विश्वस्त म्हणून या संस्थेशी निगडीत आहात. गानवर्धनमध्ये आम्ही 5-7 वर्ष एक मुक्त संगीत संवाद असं चर्चासत्र करायचं. त्या चर्चासत्रामध्ये बाहेरचे 3 दिवस असायचं चर्चासत्र. बाहेरचे 6 आर्टिस्ट त्या दिवशी यायचे आणि ते स्वतःच्या कलेबद्दल भाषण द्यायचे. म्हणजे कोणी सतार वाजवते, सतारवादचा वगैरे कार्यक्रम नाही, त्यांनी बोलायचं आणि अतिशय सुंदर अशी ती व्याख्यानं, म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह आणि ज्ञान देणारी, चांगलं उत्कृष्ट, त्यांचा संघर्ष सांगणारी वगैरे अशी सगळी व्याख्यानं त्याच्यामध्ये होती आणि बरेच संगीतातले बारकावे त्याच्यामधनं उलगडत गेलेले होते. तर तशी ती व्याख्यानं बरीच झाली. तर 5-7 वर्ष झाल्यानंतर दरवर्षी 7-7, 8-8 आर्टिस्ट यायचे. तर तो एक बराच मोठे लेख तयार झाले त्यांचे. तर मग त्यांचं पुस्तक का करू नये असा एक विचार आला, म्हणून त्याचं संकलन केलं. त्या पुस्तकाचे मी सहसंपादक म्हणून काम केलेलं आहे. श्रीरंग संगोराम त्याचे संपादक होते. मुक्त संगीत संवाद जेव्हा पुस्तक तयार करायचं ठरलं आणि तयार होत आलं, तेव्हा त्याच्या प्रकाशनाला कोणाला बोलवायचं हा प्रश्न जर जेव्हा आला, तेव्हा धर्माधिकाऱ्यांनी ठरवून ठेवलं होतं की दिलीप कुमार यांना बोलवायचे. त्यांच्या घरी गेलो. मी त्यांना स्वतः एक उर्दूमधनं पत्र लिहिलं होतं. ते त्यांना खूप म्हणजे आवडलं आणि नंतर मग त्यांनी यायचं कबूल केलं आणि त्यांच्या हस्ते आमच्या मुक्त संगीत संवादचं प्रकाशन झालं. आणि त्यावेळी जो प्रकाशन समारंभ झाला त्यावेळी मी दिलीप कुमार यांची ओळख उर्दूतनं करून दिली होती पूर्णपणे. आणि ती त्यांना इतकं म्हणजे त्यांनी कौतुक केलं त्याचं. ते जाईपर्यंत म्हणजे आम्ही त्यांना सोडायला गेलो विमानतळावर, तेव्हा तोपर्यंत म्हणत होते, क्या उर्दू बोलती हैं आप, क्या उर्दू लिखती हैं आप. कारण पत्रही लिहिलं होतं त्यांना मी उर्दूतनं. खूप कौतुक केलं होतं त्यांनी. आणि तो एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग, अत्यंत महत्त्वाचा अनुभव जो गानवर्धनमुळे मला मिळाला होता. तर त्यांचे म्हणजे पूर्णपणे आभारी आणि ऋणी त्यांची. किशोरी त्यांची माझी भेट व्हायचंही कारण गानवर्धन होतं. त्या इथे येऊन जेव्हा राहायच्या तेव्हा आम्हाला बोलावून शिकवायच्या. तिथून आमची सहवासाची सुरुवात झाली. तर मग आम्ही जायला लागलो. एक 10-12 जणी होतो आम्ही. त्यांनी ती मनापासून सगळ्यांना शिकवलं आणि नंतर मग त्यांना जसं येणं थोडंसं अवघड झालं कार्यक्रमांमुळे वगैरे, तर ते म्हणायला लागलं तुम्ही माझ्याकडे मुंबईला का नाही येत. आणि नंतर मग मी जवळजवळ 7 वर्ष त्यांच्याकडे कंटिन्यू केलं. मी जायची शनिवार रविवार, कारण मला सुट्टी नसायची कॉलेजला. त्या 2 दिवशी मी एकटीच तिथे शिकायला असायची. कधीतरी त्यांच्या आई मोगूबाई कुर्डीकर पण असायच्या. त्यांच्या सहवासात मला 2 दिवस राहायला मिळायचं आणि त्या शिकवायच्या सकाळी संध्याकाळी, रविवारी सकाळी संध्याकाळी. आणि छोट्या छोट्या गोष्टी. आणि रात्री त्या लवकर झोप यायची नाही. तर आम्ही साधारण 12, 12:30, 1 वाजेपर्यंत त्या खुर्चीवर आणि मी त्यांच्या पायाशी असं आम्ही दोघी बसलेलो असायचं गप्पा मारत. आणि त्यांना विशेष करून मला सांगायला बरं वाटतं की त्यांना गझल खूप आवडायची माझी. तू छान गझल म्हणतेस, तू म्हण. असं त्यांनी कधी आडकाठी केली नाही कशाला की गझल कशाला म्हणते, क्लासिकलच म्हण, कधीच नाही. शशीताई गंधर्व संगीत शिकायला येत होती, परंतु नंतर मग तिचा ओढा गझलकडे वळला. आणि मग अर्थातच ती इतकी मेहनती होती की ती प्रत्येक जे ती आत्मसात करायला जाईल त्याच्यात यशच मिळवायची, त्यात प्रश्नच नव्हता काही. तुम्हाला एक गप्प सांगतो, फार महत्त्वाची आठवण. नरसिंहराव भारताचे पंतप्रधान 1985 साली राजीव गांधी पंतप्रधान असताना ते मानव संसाधन मंत्री होते आणि
फर्ग्युसन कॉलेजची शताब्दी होती 1985ला, 1885 ते 1985. मग ते माझे विद्यार्थी फर्ग्युसनचे, म्हणून त्यांना निमंत्रित केलं. कार्यक्रमाची रूपरेषा त्यांनी बघितली की फर्ग्युसनमधला असा कार्यक्रम आहे, मध्ये आपल्याला 1.5-2 तासाचा वेळ आहे. मला गाडीतच ते म्हणाले, नरसिंहराव उल्हास आपल्याला सर्किट हाऊसला, जुनं सर्किट हाऊस, एक साधारणपणे 1.5 तासाचा स्लॉट आहे, मध्ये वेळ आहे, तर मला जरा भावगीत, गझल किंवा संगीत किंवा सतार असे कोणी अरेंज करू शकाल का? तर म्हटलं काही हरकत नाही सर. सर्किट हाऊसला त्यांना आणून सोडल्याबरोबर तिथूनच लँडलाईन करून, त्यावेळी हे मोबाईल वगैरे काही फारसे हे नव्हते, फोन केला मग ताईंना. ताई म्हणलं असं नरसिंहरावांची इच्छा आहे, तर तुमची भावगीत, मग गझल वगैरे अशी ऐकण्याची, आणि काही हरकत नाही म्हणाले. मग त्याने लगेच इकडे फोन करून तबला वगैरे सगळं अरेंज केलं. राम मेघे, मी, नरसिंहराव आणि माझे 2 मित्र, आम्ही 5च लोक ऐकत होतो. त्या शिक्षकाला ताईंना खूप दाद दिली नरसिंहराव साहेबांनी. आत्तापर्यंत संगीत क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती. संगीत हा आपला श्वास असला तरी आपली कर्तव्यनिष्ठ ओळख होती गरवारे कॉलेज पुणे येथील प्राणीशास्त्र प्राध्यापिका. आपल्या 33 वर्षांच्या सेवेमध्ये प्राणीशास्त्र या विषयावरील 15 पाठ्यपुस्तके तसेच या विषयाशी संबंधित अनेक माहितीपर पुस्तिका असे विपुल लेखन आपण केले. यामध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी म्हणजे आपल्या विभागातर्फे तयार करण्यात आलेली इंग्लिश इंटू सिम्पल इंग्लिश, इंटू मराठी, इंटू पिक्चर्स अशी एक अनोखी पिक्चर डिक्शनरी. उत्तम हस्ताक्षर आणि उत्तम चित्रकला या आपल्या अंगभूत गुणांमुळे या पिक्चर डिक्शनरीमधील आपले योगदान विशेष महत्त्वाचे ठरले. बाकी आठवणींमध्ये ती डिपार्टमेंटला आम्ही नेहमी तिच्या जायचो, झुलॉजीच्या. ती आम्हाला आवर्जून घेऊन जायची आणि तिथे त्या ड्रममध्ये सगळे क्लोरोफॉर्ममध्ये घातलेले बेडूक वगैरे ती आम्हाला असे दाखवायची. आणि लहानपणी आम्हाला अट्रॅक्शन होतं की जायचंच शशीमशी बरोबर. ती आम्हाला खूप रंगीत काढूनची खोकी द्यायची की जा तुम्ही घेऊन जा खेळायला. कलिग म्हणून एक अत्यंत छान व्यक्तिमत्व, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट सायलेंट आणि सॉफ्ट. त्यांच्या सब्जेक्टमध्ये त्या होत्याच ग्रेट. डिसेक्शन्स चांगली होती, मुलांवर कंट्रोल चांगला होता, जो मुख्य टीचरला लागतो तो कॉलेजमध्ये त्यांच्या बाबतीत तो होता. शी वॉज व्हेरी फ्रेंडली विथ स्टुडंट्स, रादर ॲज अ फ्रेंड त्या असायच्या आणि आमच्याशी तर असायच्या. अकॅडमिकली सुद्धा त्या इतक्या स्ट्रॉंग आहेत की त्यांनी माझ्याबरोबर मेडिकल एंट्रन्सचे क्लासेस घेतलेले आहेत, आमची बायोलॉजीची पुस्तकं लिहिलेली आहेत. म्हणजे ॲज अकॅडमिशियन म्हणून सुद्धा त्यांचं तितकंच, जेवढं गाण्यातलं ते उत्तुंग टोक आहे तेवढंच ते अकॅडमिशियन म्हणून पण आहे. शी वॉज ओपन फॉर करेक्शन, हा त्यांचा एक चांगला गुण होता. त्यामुळे कसं झालं की सुधारणेला वाव असतं ओपन फॉर करेक्शन असलं की, कोणालाही कुठल्याही क्षेत्रात. मी 20 पुस्तकं लिहिली आहेत वैयक्तिक, टेक्स्टबुक म्हणून किंवा बायोलॉजीची. तर मॅडम माझ्याबरोबर निदान 6 पुस्तकाला तरी बरोबर होते त्या ह्याच्यात, म्हणजे लेखक म्हणून, कॉन्ट्रीब्युटर म्हणून असं. त्यांचं मुळात ड्रॉइंग चांगलं होतं, पण त्यांचं अक्षरही छान होतं. त्यामुळे असं वाटलं की अरे चला आपल्याला एक आयुष्यात चांगला कलिग मिळणं हे सुद्धा भाग्याचं लक्षण आहे असं मला वाटतं. साधारणतः 7 वाजता प्रॅक्टिकल सुरू होणं अपेक्षित असायचं. 6:45च्या सुमाराला शिपाई यायचे, ऑफिसमधनं किल्ल्या घेऊन विभाग उघडायचे, मांडामांडी करायची आणि प्रॅक्टिकल 7ला सुरू व्हायचं. तर त्याच्यामध्ये काही मोजकी मंडळी अशी होती की जी विभागाची दारं उघडायच्या आधी दाराशी येऊन उभी असायची. त्याच्यामध्ये शिरगोपेकर मॅडम आणि मी, आम्ही असायचो. विद्यार्थी ज्या वेळेला आपापसात बोलत असत किंवा आमच्याशी गप्पा मारत असत त्यावेळेला शिरगोपेकर मॅडम डिसेक्शन तर खूप छान करतातच, पण ते कसं करायचं हे समजावून देतात. अशी फार थोड्यांना ही युक्ती साधलेली असते. ते स्वतः चांगलं डिसेक्शन करतील, पण हे असं केलं की असं होतं, असं केलं की हा दोष निर्माण होतो, असं सांगण्याची पद्धत नव्हती. ते प्राध्यापक नातू आणि प्राध्यापक शिरगोपेकर मॅडम यांच्यामध्ये तो गुण होता. त्यांचं शिकवणं, त्यांचा विषय, त्याच्यावरचं त्यांचं असणारं प्रभुत्व, त्याचा विद्यार्थ्यांवर नक्कीच काहीतरी ठसा उमटत असतो.
आणि मी तर नेहमी म्हणतो की ज्यांच्याकडे अजून माजी विद्यार्थी आपल्या स्वतःहून येतात त्या लोकांना त्यांचा विषय नक्की चांगला शिकवता आला असला पाहिजे असं मी समजतो. त्याप्रमाणे निवृत्त झाल्यानंतर देखील शिरगोपेकर मॅडमकडे अनेक विद्यार्थी जातात. हे ज्या निवडक प्राध्यापकांच्या बाबतीत होतं त्याच्यामध्ये मॅडमचा एक भाग आहे. ॲक्च्युली मी कॉलेजमध्ये त्यांची माझी पहिली भेट झाली. मी BSc करत होते, तर मी त्या झुलॉजीच्या प्रोफेसर होत्या. तर आमचा ग्रुप होता छान कॉलेजमध्ये. हां, आणि त्या आमची सगळी गाणी बसवून घ्यायच्या. सगळ्या स्पर्धांना आम्ही जायचो. तर सगळ्या अर्थातच सगळे बक्षीस आम्ही ओढून आणायचो. कारण त्या इतक्या सुंदर चाली द्यायच्या. म्हणजे आमचं कोरस तर आमचं खूप गाजलं होतं म्हणजे त्यावेळेला. तर दरवर्षी आम्ही ते बक्षीस पटकावून आणायचो. ही 2001ची गोष्ट आहे. म्हटलं मॅडम तुम्ही भजनं गाता का? ना आमच्या रामकृष्ण आश्रमात असा एक कार्यक्रम आहे, नवीन मंदिर झालंय आमचं. हो म्हणाले मी गाते. मग त्यांनी तेलुगू, कन्नडी, गुजराती, हिंदी, मराठी अशी वेगवेगळ्या भाषेतली गाणी म्हटली, भजनं म्हटली त्यांनी. तो कार्यक्रम मात्र आमच्या छान झाला, मस्त झाला कार्यक्रम. इट वॉज अपलॉडेड. कवयित्री, गझलकारा, गायिका, प्राध्यापिका अशा अनेक पातळ्यांवर कार्यमग्न असूनही मनात सतत असलेला नाविन्याचा ध्यास आणि आपल्या आजोबांकडून मिळालेली नैसर्गिक देणगी यांमुळे नवनवीन संगीत रचना करणे हा आपला आणखी एक छंद. आपण आत्तापर्यंत अनेक गझल, अभंग, गीते, नाट्यगीते संगीतबद्ध केली आहेत. टेल्को कलासागर या राज्य नाट्य स्पर्धेअंतर्गत सलग 3 वर्षे उत्कृष्ट संगीतकार हा पुरस्कार आपणास प्राप्त झाला आहे. ते कदाचित रक्तातनं माझ्याकडे आले, कारण मला हे शिकवलं नाही कोणी या गोष्टी. ऑर्गन कसा वाजवशील, सूर कुठला घेशील, काय हे नाही. दोन्ही हाताने, आणि पहिल्यापासून मी दोन्ही हातानेच पेटी वाजवायला शिकले. मी एका हाताने आधी भाता ओढून नाही वाजवलं शिकले, नंतर मग वाजवायला लागले पेटी एका हाताने. टेल्को कलासागरनी मालविकाग्नी मित्रम हे संगीत नाटक करायचं योजलं होतं आणि त्याला संगीत शशीताईंचं होतं. मी त्यात मालविकेची नायिकेची भूमिका करत होते आणि त्या निमित्ताने शशीताईंकडे जाणं झालं माझं. इतक्या सुंदर चाली त्यांनी दिल्या होत्या की आम्ही अगदी हरखून गेलो की वा, म्हणजे आता आपल्याला नक्की बक्षीस मिळणार अशी खात्री त्या संगीतामुळे आम्हाला पटली. घ्या जाणूनी अशी का, घ्या जाणूनी अशी का, लाजून हासले मी, सांगू कशी तुम्हाला, माझ्या मनातले मी, सांगू कशी तुम्हाला. जेव्हा त्या चाली लावतात, एखादी चाल ती अशी असते की एखाद्याच्या गळ्यामध्ये काय जागा निघू शकतात त्याप्रमाणे त्या चाली बनवलेल्या असायच्या, किंवा मधल्या ज्या जागा ज्या घ्यायच्या असतात त्या पद्धतीने त्यांनी त्या जागा बसवून घेतलेल्या असायच्या. म्हणजे ही त्यांच्यामध्ये एक खूप ग्रेट गोष्ट आहे. राम गणेश गडकरी यांचं एकच प्याला हे नाटक पुण्याच्या एका संस्थेतले जे उर्दू साहित्यिक त्यांना त्याचा अनुवाद करायला सांगितला होता. एक ही जाम असं त्याचं नाव होतं. त्या नाटकाच्या वेळेला एक काव्य सुरुवातीला जे केलेलं होतं उर्दू हिंदी भाषेतलं, तर ते मी गाणार होते. तर ह्या सगळ्या गाण्यांचं संगीत दिग्दर्शन केलं होतं शशीताईंनी आणि ते गाणं सुरुवातीला मी गायले होते. आमच्या मुंबईच्या संस्थेतर्फे ते सादर करण्यात आलं होतं. तर ती पहिली चाल जे मी गाणार होते ती त्यांनी शशीताईंनी लावली होती आणि मी गायले. आणि मला सांगायला गंमत वाटते की त्यांनी मला सर्टिफिकेट दिलं की मी जशी चाल लावली तशी गाणारी ही मधुवंती अशी कलाकार आहे. असं जे त्यांनी म्हटलं ते मला खूपच आनंद झाला की संगीतकारांनी आपल्याला असं सर्टिफिकेट द्यावं. सांज वेळी सोबतीला सावली देऊन जा, भैरवी गाईन मी तू मारवा गाऊन जा. ह्या ज्या ओळी आहेत
या इलाही जमादारनी आमच्या ओळखीतनं त्यानं ती गझल आम्हाला आमच्यापर्यंत पोचवली. या ओळींना तिनं माझ्याच समोर चाल लावली आहे. भैरवी गायीन मी तू मारवा गाऊन जा. आमच्या फॅमिलीत आम्ही 4 बहिणी होतो आणि वडिलांची अशी इच्छा होती की प्रत्येकीने एक कला ही शिकायलाच पाहिजे. तर ताईला गाणं शिकवायला सुरुवात केली आणि काही पुढचा नंबर माझा होता, त्यामुळे मला तबला शिकवला की तिच्याबरोबर मी साथ करावी असं म्हणून. त्यामुळे पुढची माझी पुढच्या नंबरची जी 3री बहीण होती तिला ड्रॉइंगची आवड होती, त्यामुळे तिने GD आर्ट केलं पुढे. त्याच्यामध्ये ती ड्रॉइंगमध्ये गेली आणि माझी सगळ्यात धाकटी बहीण होती तिला सतार शिकवली. म्हणजे एक कला काहीतरी शिकायची असा नियम होता आमच्या घरामध्ये. त्यामुळे तसं मला तबला शिकवला आणि त्यामुळे ताईची जेव्हा ट्युशन असेल तेव्हा मी तबल्याला तिच्याबरोबर बसायचीच कायम असं. आणि जसं मी तिच्याबरोबर साथीला बसायची तसं मी सोलो तबला वादन करायची. त्यामुळे ताई माझ्याबरोबर लेहरा धरायला कायम बसायची. म्हणजे मला जे शिकवायला यायचे ते माझे गुरु तर असायचेच मोठ्या प्रोग्राम्सला, पण बऱ्याचशा प्रोग्रामला असंच की शोभा वाजव गा आज तू आता इथे, की ताई असायचीच तिथे आणि ताई माझ्याबरोबर लेहरा धरायची. आणि लेहरा धरणं हे अतिशय तसं अवघड काम आहे. ते असं नेहमीच्या हार्मोनियम वाजवणाऱ्यांना लेहरा नाही धरता येत. लेहराला त्या माणसाची लय खूप पक्की लागते असं आहे. तर ते काम ताई अगदी उत्तम करायची. म्हणजे अनेक ठिकाणी छोट्या छोट्या ठिकाणी कार्यक्रम जेव्हा व्हायचे असे, तेव्हा काही दरवेळेला मला माझ्याबरोबर साथीला बोलवता यायचं नाही, पण त्यावेळेला ते काम ताई करायची आणि ताई उत्कृष्ट लेहरा धरते हार्मोनियमवरती. तर ते काम ताईने अनेक वर्ष माझ्याबरोबर केलं. आमच्या घराला खिडक्या जास्त होत्या, खिडक्या आणि दरवाजे, भिंती कमी होत्या. तेव्हा एका खिडकीच्या खाली आम्ही सगळे बसायचो. ती ठराविक जागा होती. मी तंबोरा घेऊन बसायची, माझी बहीण तबला घेऊन बसायची, एक बहीण सतार घेऊन बसायची, एक व्हायोलिन घेऊन बसायची. असं त्या चौघांचं आमचा तिथे बसायची जागा होती आणि तिथेच आमचा खराखुरा रियाज ज्याला त्या वयामध्ये करायला हवा तो तिथे झाला. सर्वात प्रथम आम्ही गांधर्व महाविद्यालयामध्ये लहान असताना 1ली, 2री, 3री परीक्षा वगैरे असं करत तिथपर्यंत शिकलो. त्याच्यानंतर मात्र घरी स्पेशल शिकायला पाहिजे असं जेव्हा वाटलं आईवडिलांना, तेव्हा त्यांनी आम्हाला घरी एक टीचर म्हणण्यापेक्षा त्यावेळी गुरुजी म्हणायचो आम्ही, त्यांना घरी यायला सांगितलं. तर सर्वात अगदी प्रथम पंडित महादेवबुवा गंधे म्हणून मला शिकवायला आले, जे स्वतः DV पलुसकरांच्याकडे शिकले होते आणि त्यांच्यासारखंच ते गायचे बरंचसं, आवाजही तसाच होता. तर त्यांनी मला बेसिक तयारी रागांची, आवाजाची, अमुक तमुक ही सगळी करून घेतली होती आणि 1-2 वर्ष मी त्यांच्याकडे शिकले. त्याच्यानंतर मग विद्याधर पंडित, जे नंतर मला पूर्ण त्यांनी बरंचसं ज्ञान दिलं गाण्याबद्दल, ते माझ्याकडं घरी शिकवायला यायला लागले आणि त्यांनी मला आवाजाबद्दलची अनेक तंत्र, ज्यांना आपण व्हॉइस कल्चर म्हणतो आता, ती तंत्र त्यांनी शिकवली. त्याच्यामुळे काय झालं, माझा आवाज वय जसं वाढलं तसा तो बिघडला नाही किंवा कमी झाला नाही, किंवा आवाजाला एक प्रकारचा कंप येतो म्हणा किंवा हलतो आवाज, अशा प्रकारचे वयाप्रत्वे येणारे जे काही दोष असतील ते माझ्यामध्ये निर्माण झाले नाही आहेत. फक्त थोडासा श्वास कमी झाला आणि त्यांच्यामुळे मला हे व्हॉइस कल्चरचं ज्ञानही बरंचसं झालं आणि ते मी माझ्या स्वतःवर प्रयोग करून करून ते शिकून घेतलं व्यवस्थित आणि त्याप्रमाणे पुढे मेहनत केली. त्यांच्याही घरात कलेचं वातावरण होतं वडिलांच्यामुळे आणि नानासाहेब हे यांना एक फार चांगली दृष्टी होती गाण्यातली सुद्धा. तर त्यामुळे पिकअप करणं हा त्यांना अवघड भाग नव्हता, पिकअप होत असे आणि गाण्याबद्दल प्रेम होतं, त्यामुळे त्यांना ते अधिक शिकावं असं वाटायचं. एक अभ्यासू वृत्ती असली ना म्हणजे मग शिक्षणाला फाटे फुटत नाही. जे आपण सांगतो ते ॲब्सॉर्ब केलं जातं, त्याच्यावरती विचार होतो, त्याचं स्वतःचं थिंकिंग तयार होतं, असं होत होतं. त्यामुळे त्या विद्यार्थिनी म्हणून चांगल्या होत्या असं मला वाटतं. आधीचं माझं घराणं होतं ग्वाल्हेर
आणि त्याच्यानंतर जानोरीकर बुवांचं घराणं भेंडी बजारा, तर त्या घराण्याची तालीम मला 3-4 वर्ष मिळालेली आहे. आणि त्यांनी मात्र माझ्या गाण्याला एक वेगळं परिमाण दिलं असं म्हणू शकतो आपण, की माझं गाणं होतं, तालात होतं, सुरात होतं, पण लयीचे जे गंमत असते, लयीची सगळी गातानाची, ती त्यांनी मला माझ्याकडनं करवून घेतली, तो त्याचा सगळा अभ्यास. आणि त्यामुळे लयदार किंवा लयबद्ध गाणं कसं असतं ते त्यावेळी मी चांगल्यापैकी शिकू शकले आणि स्वतः ते गाऊ शकले. तर मुख्य माझ्या गाण्याच्या सहभागामध्ये, गाण्याच्या प्रगतीमध्ये जानोरीकर बुवांच्या लयीचं गाणं ह्याचा मुख्य सहभाग आहे. जेव्हा त्यावेळी मैफली व्हायच्या आमच्या, त्या मैफलीमध्ये फक्त क्लासिकल एके क्लासिकल असं खूप लोक गायचे, पण त्यातल्या त्यात ते गाणं फक्त क्लासिकल न ठेवता इतरही त्याच्यामध्ये काही मिक्स करावं अशी त्यावेळी पद्धत होती. म्हणजे एक मैफल जर म्हटली आपण, तर सुरुवातीला 1 तासभर क्लासिकल, मग नंतर नाट्यसंगीत म्हणा किंवा ठुमरी म्हणा किंवा भजन म्हणा किंवा अभंग म्हणा, हे असे उपशास्त्रीयचे प्रकार बरेच त्याच्यामध्ये यायचे. परत इंटरव्हल नंतर परत एखादा राग आणि मग इतर सगळं सुगम संगीत. तर ते सुगम संगीत मला तर पहिली 10-12 वर्ष काहीही येत नव्हतं, ॲब्सोल्युटली काही येत नव्हतं, फक्त क्लासिकल एके क्लासिकल शिकायची. पण जसं जसं पुढे जायला लागलं गाणं, तसं मग हेही शिकायची इच्छा झाली. मग मी गरवारे कॉलेजमध्ये सर्व्हिसला होते, त्याच्या समोरच्याच बाजूला जयमालाबाई शिलेदार राहायच्या, नाट्यसंगीतामधलं एक थोर नाव आहे. तर त्यांच्याकडे शिकायला जावं म्हणून ठरवलं. त्यांना विचारायला गेली, त्यांनी कबूल केलं, हो शिकवते. मी कॉलेजमध्ये 10ला संपलं की ताबडतोब तिथून निघायची आणि समोर त्यांच्या घरी जायची आणि मग तिथून त्या जवळजवळ 2 तास वगैरे असं शिकवायच्या मला. तर त्यांनी नाट्यसंगीताची तयारी जी करून घेतली ती त्यांनी करून घेतली. माझी पूर्ण नाट्यसंगीताची तयारी त्यांची आहे. तर त्यांच्याकडनं मला नाट्यसंगीत मिळालं आणि त्यांचं इतकं माझ्यावरती प्रेम होतं, म्हणा जीव होता, किंवा त्यांना सांगितलेलं बरोबर तसंच्या तसं उचलते वगैरे म्हटल्यानंतर त्यांना ते आवडायचं सगळं. त्यांना मी विचारलं की ताई तुमची फी काय आहे, किती आहे? तर त्या इतक्या छान हसल्या आणि म्हणाल्या, अहो तुम्ही आणि आम्ही समव्यवसायी आहोत, तुमच्याकडनं काय फी घ्यायची? आणि त्यांनी माझ्याकडनं 1 पैसाही घेतला नाही. आई म्हणजे गंधर्व गायन पद्धतीतलं एक चांगलं नाव होतं. त्याच्यामुळे आईकडे शिकायला खूप चांगली लोक येत असत. त्याच शशीताई आणि नलिनी गांगल, आणखीन शरद गोखले यायचे. शरद गोखले हे ठेका धरून बसायचे आणि या दोघी शिकायच्या आईकडे. ज्यावेळेला शग्गोंना वेळ नसेल, शग्गो म्हणजे शरद गोखले, त्यांना वेळ नसेल त्यावेळेला मला पकडायचे शाळेत जात असताना, कीर्ती जरा एवढं हे वाजून जा पद. मी ठेका धरायची तबल्यावर. आणि अशा रीतीनं शशीताईचा आणि आमचा स्नेह तेव्हापासूनचा आहे. क्लासिकल संगीत तिचं जे चालू होतं त्याच्यामध्ये ती वेगवेगळे पॅटर्न्स करायची. म्हणजे ते गाणी ती हे तिथे चालवायची, ती डोकं की सरगम असेल ती वेगवेगळ्या पॅटर्न्स ही कशी घ्यावी याच्यावरती इतकी छान आडाखे बांधून त्याचे हे करून ठेवले होते तिने, की नवख्या गायकाला सुद्धा जर तिचे पॅटर्न्स त्यांनी जर आत्मसात केले तर काही कशाला अटकावंच नाही. तानात सपाट होणं हे सगळं झालं असतं. सतत तिचा प्रयोग चालू असत, अभ्यास चालू असे, मेहनती आणि कष्टाळू, हे मला तिच्याबाबत सांगावंसं वाटतं. त्याच्यानंतर मग काही वर्षांनी असं वाटलं की आपण उपशास्त्रीय शिकायला पाहिजे, ठुमरी दादरे वगैरे म्हणत होते मी काही, पण असं रेग्युलर व्यवस्थित ऑथेंटिक शिक्षण म्हणतात ते नव्हतं. मग छोटा गंधर्व पण आमच्या व्यवसायातले मध्ये ते छान गायचे, ठुमरी दादरे वगैरे खूप त्यांचे ऐकले होते. तर त्यांना म्हटलं विचारूया का आपण जाऊया. त्यांच्याकडे गेलो, त्यांना म्हटलं दादा शिकवाल का मला, असं मला शिकायचं. मग दादा म्हणले तुझ्या घरी शिकवायला येतो. म्हणजे अशी माणसं जी मला गुरु म्हणून मिळाली, आपणहून येऊन माझ्या घरी मला शिकवून गेलीत. मग दादाने मला 1-2 वर्ष शिकवलं. त्यांनी जवळजवळ 50-60 ठुमरी दादरे मला दिले तेवढ्या अवधीमध्ये, आणि ते एक शिक्षण झालं. आपल्या दिग्गज गुरूंकडून भरभरून मिळालेलं संगीताचं ज्ञान तितकंच भरभरून आपल्या शिष्यांपर्यंत पोहोचवण्याचं व्रत आपण अव्याहत सुरू ठेवलं आहे. ज्याप्रमाणे आपल्या गुरूंनी कोणतीही अपेक्षा न ठेवता ज्ञानदान केले, त्याचप्रमाणे आपणही आपल्या सर्व विद्यार्थ्यांना
विनामूल्य संगीताचे धडे देत आहात. आपल्याकडे लोक यावेत आणि त्यांनी शिकावं आपल्याकडून असं त्यांना फार वाटतं आणि ते त्यांचं काम चाललेलं मी फार दिवसापासून पाहते. किती त्या तळमळीने शिकवत असतात की अरे मी सांगते तुम्हाला अमुक वेळेला या, असं नाही, वेळेचं बंधन नाही, तुम्ही या आणि शिकून घ्या गझल कशी गायची, त्याचे उच्चार कसे करायचे आणि ती पेश करण्याच्या काय खासियत आहेत त्या सगळ्या खूप आनंदाने सांगत असतात. तर त्यामुळे त्यांच्याबरोबर स्वतः कार्यक्रमही करतात. म्हणजे नवीन कलाकार तयार करणं हा एक फार मोठा गुण आहे त्यांच्याकडे. नवीन गजल शिकूया. दिल में एक दर्द सा उठता है तेरे नाम के साथ, हमको तकलीफ बहुत है मगर आराम के साथ. दुर्गा रागात आहे. दिल में एक दर्द सा उठता है तेरे नाम के साथ. दिल में एक दर्द सा उठता है तेरे नाम के जेव्हा आम्ही सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी आधी आमच्या गझल ऐकून घेतल्या आणि आमचं गाणं कसं आहे वगैरे त्यांनी ते पाहिलं आणि मग प्रत्येकातला एक चांगला गुण काय आहे आणि त्याला कसं डेव्हलप करायला हवं हे त्यांनी बरोबर हेरलं. आणि आम्हाला पहिल्या दिवसापासून ॲज अ परफॉर्मर तुम्हाला गझल कशी प्रेझेंट करायची आहे हेच त्या सांगत राहिल्या. गझलमधला ग ग कसा म्हणायचा ते सुद्धा त्यांनी आम्हाला शिकवलं. आणि अगदीच थोड्या कालावधीमध्ये त्यांनी आम्हाला गझलचा पहिलाच कार्यक्रम म्हणजे जवळजवळ 2-3 महिन्यातच त्यांनी आम्हाला करायला सांगितला. आणि तो कार्यक्रम करताना त्यांनी आम्हाला खूप साऱ्या सूचना दिल्या. उच्चारांपासून, गझलचं प्रेझेंटेशनपासून, गायकीतले सगळे बारकावे हे सगळं त्यांनी खूप छान आम्हाला बारकाईने समजावून सांगितलं. पुस्तकी अभ्यास करणं आणि प्रेझेंटेशनच्या दृष्टीने ते शिकणं आणि ते सांगीतिक दृष्ट्या शिकणं याच्यामध्ये खूप फरक होता. तर त्याच्यामुळे त्या ज्या काही डिफिकल्टीज होत्या त्या ताईंनी मला खूप छान समजून सांगितल्या. म्हणजे कुठल्याही दिवसाच्या वेळी त्या अवेलेबल होत्या आम्हाला. मी त्या सांगायच्या फोनवरती विचार, परत नेक्स्ट सेशनसाठी किंवा माझ्याकडे येईपर्यंत कशाला थांबते, विचारता येत नाही का वगैरे. म्हणजे त्या हक्कानी रागवायच्या पण, चिडायच्या पण, त्याच्यामध्ये प्रेम होतं आणि कळकळ होती की आपल्या विद्यार्थ्याला आलं पाहिजे, कारण त्या खूप हार्डकोर शिक्षिका आहेत. आमची शिकायची इच्छा जितकी स्ट्रॉंग आहे त्याच्यापेक्षा जास्त त्यांची शिकवायची इच्छा स्ट्रॉंग आहे. त्या खूप छान समजावून सांगतात. मला इनफॅक्ट माझ्यातला कंपोजर पूर्ण जागा करायचं काम ताईंचंच आहे. काही नवीन नवीन आम्ही गालिब सिफारिश जेव्हा सुरुवात केली तेव्हा काही गझलांना चाली नसायच्या, पण गझला छान आहेत तर बघ करून जमते का चाल. मग चाल झाल्यानंतर अजूनही काही नवीन कंपोज झालं की पहिले त्यांना ऐकवतो, त्यांचा ओपिनियन घेतो. त्यामुळे ते कंपोजरला पुश करण्यासाठी किंवा रियाज करण्यासाठी पुश करणं, वेगवेगळ्या पद्धतीने कसं करता येईल किंवा ओरडत असतो त्या की रेग्युलरिटी नाही झाली तरी सुद्धा त्यांचं लक्ष असतं. अमृते पाहिला सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला. खूप अगदी मुळापासून समजावून सांगणं, जो काही विषय असेल त्याच्या अगदी म्हणजे मुळाशी जाऊन तो विषय समजावून सांगणं. कुठे काही एखादं चुकत असेल तर ते नक्की कुठे चुकतंय ह्याचा जोपर्यंत त्यांचं समाधान होत नाही तोपर्यंत त्याचा शोध घेणं आणि ती चूक सुधारणं. तर हे मात्र त्यांच्याकडे कौशल्य आहे आणि ती एक टॅक्ट आहे शिकवण्याची. काय ऐकायचं, काय म्हणायचं आणि कसं म्हणायचं हे ती अतिशय सुंदरपणे सांगू शकते. गझलचं एक्झाम्पल देते, कारण गझल उर्दू भाषेत मॅक्सिमम सगळ्या गझल्स लिहिलेल्या आहेत, बाकीची सगळी गीतं असायची. तो शब्द कसा प्रोनाऊन्स करायचा, सगळे जे आपले ह ह हे सगळे शब्द आहेत उर्दूतले ते मराठी नाही वाटले पाहिजे. म्हणजे तुम्ही मराठीतनं गझल नाही कधी म्हटली पाहिजे, तुम्ही प्रॉपर उर्दू प्रोनाऊन्सिएशननी ती गझल प्रेझेंट केली पाहिजे. त्या अतिशय सुंदर शिकवतात.
खूप छान शिकवतात त्या. आणि त्यांचा एवढा अभ्यास आहे की आम्ही ते बघूनच चकित होतो की बापरे, कुठलाही त्यांना गाण्यातला प्रकार वर्जितच नाही आहे. ठुमरी, गझल, दादरा, क्लासिकल, त्याच्यामध्ये पीएचडी केलेलं मग संगीतामध्ये पण. त्याच्यामुळे आम्ही त्यांना काही आम्हाला हे हवं आहे की लगेच आम्हाला मिळतं. ही त्यांची स्ट्रेंथ आहे ना एवढी मोठी की आम्ही किती शिकलो तरी कमीच आहे. मला या जन्मी पुरणार आहे असं वाटत नाही. ताई तर क्लासिकलच्या पण खूप मोठ्या गायिका आहेत. त्यांच्याकडून मला ते पण शिकायला खूप मिळालं आणि त्याचा उपयोग म्हणजे मला खूप होतो. म्हणजे साधं क्लासिकल असू द्या, भावगीत संगीत असू द्या किंवा गझल असू द्या, कुठलाही संगीत प्रकार असू द्या, त्याच्यामध्ये ताईंच्या मार्गदर्शनाचा मला खूप फायदा होतो. प्रत्येक मैफिलीमध्ये मला ते जाणवतं की आपल्यामध्ये खूप फरक, इम्प्रूवमेंट खूप झालेली आहे, हे जाणवतं मला त्यामध्ये. ताई को जब भी देखता हूँ मुझे लगता है काश मुझे थोड़ा सा संगीत आता तो मुझे ऐसा गुरु मिल पाता. आपल्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंमधून आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकालाच अप्रत्यक्षरित्याही बरेच काही शिकायला मिळाले आहे. घरगुती संबंध म्हणजे नुसतं असं गाण्यापुरते असं नाही. नाहीतर बऱ्याच वेळा कसं असतं की प्रोफेशनल म्हणतात तसं की समजा तुमचं तासभर प्रॅक्टिस केली झालं तुम्ही मोकळ्या, तर तसं नाही. म्हणजे की खूप घरगुती म्हणजे रिलेशन आणि खूप छान. म्हणजे तर शशीताईंचं मुख्य काय आहे की त्यांनी कार्यक्रमाच्या वेळी नेहमी आम्हाला सेवलं. म्हणजे प्रॅक्टिसला जे साथीदार होते तेच त्यांनी कार्यक्रमाच्या वेळी हे केले. व्यवहार म्हणजे कार्यक्रम झाला की लगेच पाकिट ते अगदी व्यवस्थित ते न चुकता देणार. म्हणजे कधी की बाबा विसरलं काय झालं अरे राहिलंच, म्हणजे असं तसं कधी केलं नाही. त्याने अगदी व्यवस्थित आम्हाला मानधन म्हणजे वेळच्या वेळी देऊन पटकन म्हणजे कोणावरही विश्वास ठेवतात. आणि एक असं म्हणतात की ज्याचा स्वतःवर विश्वास असेल ती व्यक्ती समोरच्यावर देखील विश्वास ठेवू शकते. त्यांच्या मनात कधीही कुठल्या व्यक्तीविषयी कधी शंका येत नाही की अरे हे असं तर नसेल, हे तसं तर होणार नाही ना, काही नाही. त्या ब्लाइंडली प्रत्येकावर ठेवतात, विश्वास ठेवतात. आणि ही त्यांची खूप मोठी स्ट्रेंथ आहे. 12 मधल्या एका पावसाळी दिवसात मी त्यांच्या घरी गेले होते. निमित्त होतं मला प्रबंधासाठी गझल गायकीबद्दल माहिती पाहिजे होती. आणि देवकी पंडित यांनी मला शशीताईंचा फोन नंबर दिला आणि त्यानंतर त्यांनी लिहिलेला प्रबंध माझ्या हातात ठेवला. तो त्यांनी मला घेऊन जायची परवानगी दिली आणि मी खरोखरच आश्चर्यचकित झाले की पहिल्या भेटीत त्यांचा हस्ताक्षरात लिहिलेला प्रबंध, त्यांची दुसरी कॉपी त्यांच्याकडे नसताना सुद्धा माझ्या हवाली केला. हा माझ्यावर खूप मोठा विश्वास त्यांनी दाखवला होता. मी बहुतेक बऱ्याचदा खूप विसरायची. ताई ही मोठी असल्याने सगळी जबाबदारी तिची, म्हणजे ती माझं सगळं चेक करायची, दप्तर घेतलंय का नाही काय वगैरे. तर असंच एकदा आम्ही अगदी अर्ध्या वाटेपर्यंत गेलो आणि असं लक्षात आलं की मी दप्तरच घेतलं नाहीये आणि फक्त डबा हलवत तिच्याबरोबर चालले होते. मग ती बिचारी आधी उशीरच झालेला होता, ती अगदी घाईघाईनं घरी गेली. मग ते तिने दप्तर घेतलं. अशी ती लहानपणापासून माझी मोठी बहीण म्हणून अगदी मी नोकरी करायला लागेपर्यंत ती मला सपोर्ट करत होती. म्हणजे इव्हन मी नंतर जेव्हा नोकरीच्या इंटरव्ह्यूला गेले त्यावेळेलाही ती माझ्या बरोबर आलेली होती. त्याच्यानंतर मी पहिल्या दिवशी जेव्हा मी लोणावळा कॉलेजला मला नोकरी मिळाली होती, त्यामुळे मला ते एकटीनी लोकलनी जाणं बिणं मी खूप घाबरट होते आणि ताई खूप धीट होती. त्यामुळे ती सगळ्या ठिकाणी माझ्या बरोबर, त्या नोकरीच्या तिथे पण लोणावळ्याला ती मला पहिल्या दिवशी सोडायला आली होती, ते मला आठवतंय. चा मला सहवास खूप लाभला आणि त्या योगे तिनं मला खूप गोष्टी शिकवल्या आणि समजावल्या की असं वागू नकोस, हे तुला त्रासदायक होईल भविष्यात, असंही सांगितलं. रिटायरमेंट नंतर तिनं कॉम्प्युटरचा कोर्स केला होता आणि त्यावेळेस मी तो करत होतो. MHCET म्हणून कोर्स होता पुण्यात. तर त्यावेळेस असं होतं की तिनं नाही आलं पाहिजे आपल्याला म्हणून तो कोर्स रिटायरमेंट नंतरही जाऊन शिकून केला होता आणि परीक्षा त्याची दिली होती त्या याच्यामध्ये. म्हणजे गाण्याबरोबर याही सगळ्या गोष्टी पुष्कळ तिनं डेव्हलप केल्या आहेत तिच्याकडे. तिलाही वाचनाची प्रचंड आवड आहे, मलाही वाचनाची आवड आहे. त्यामुळे आम्ही पुस्तकांवर आणि वेगवेगळ्या विषयांवर नेहमी तिच्याशी चर्चा होते आणि पुष्कळ वेगवेगळ्या विषयांवर वाचनाची आवड, जसं राजकीय, ऐतिहासिक आहे, साहित्य झालं, याच्यावर डिटेक्टिव्ह गोष्टी झालं, त्या खूप फेवरेट आहेत. आमच्या दोघांचाही जॉनर तो.
तर ते आम्ही वाचत असतो आणि त्या गोष्टी पुष्कळ आम्ही शेअर करतो, म्हणजे एकमेकांशी काय नवीन वाचलं, काय आवडलं त्याच्यामध्ये, कुठलं आत्ता काय वाचतोयस. आमचं हे एक प्रश्न कायम असतो की आत्ता काय वाचतोय सध्या नवीन. पहिला मला आठवतोय क्लास होता मुंबईमध्ये. तेव्हा मुंबईमध्ये पाऊस. आमचं जे गुरु राहायचे माझे ते लो लाईंग एरियामध्ये राहायचे. तिथे पूर्ण कमरेपर्यंत पाणी. एकदा सुद्धा ती असं नाही म्हणाली की अरे आपण परत जाऊयात, कुठून ह्याच्यातनं जायचं. साडी उचलून आम्ही त्या पाण्यामधनं चालत चालत जाऊन, काही नाही, क्लास कंप्लीट करायचा आणि मग घरी जायचं. त्यामुळे जिद्द मी म्हणेन की जे घेतलंय हातात ते काम संपवायचंच. त्याच एका मुंबईच्या पावसामध्ये मी अडकले मुंबईत आणि मी परत नाही येऊ शकले. म्हणजे ज्या ट्रेननी मी परत यायचे ते मी परत नव्हते येऊ शकले. त्या दिवशी रात्री शशीमावशींनी पाणीसुद्धा प्यायलं नव्हतं. मी सुखरूप घरी यायच तोपर्यंत, आईचा फोन जाईस तोपर्यंत तिने सांगून ठेवलं होतं की रेश्मा घरी आल्या क्षणी मला सांग, मी थांबली आहे. तर हा जो एक तिचा आमच्या बाबतीतलं प्रेम आहे ते मला वाटतं आजसुद्धा तितकंच कायम आहे. माझी मोठी मुलगी सानिका ज्या वर्षी झाली, आम्ही काहीतरी झबली बिबली घेतली होती अशी शिवून, आणि ती झाल्यानंतर पहिल्या रात्रीतच लक्षात आलं की ती सगळी प्रचंड मोठी आहेत. असं जस्ट तिने ऐकलं होतं, म्हणजे बोलताना बाळ झाल्यावरती. रातोरात शशीमावशीने बसून 6 नवीन झबली शिवून दुसऱ्या दिवशी 12पर्यंत ती पोचवलेली होती, धुवून वाळवून. म्हणजे ही तिची कपॅसिटी आहे की पूर्ण तर ती करतेच, पण तिच्यामध्ये एक तो उरका म्हणा किंवा तो आवाका तिच्यामध्ये आहे की शी कॅन जस्ट मॅनेज इट. म्हणजे हा विचार येणं आधी की आपण एक पटकन साडी फाडूया, ती धुवून बाळासाठी कपडे शिवून तयार करून, आणि ते इतके परफेक्ट बसले सानिकाला, म्हणजे आय जस्ट कांट टेल यू. तो जो काय तिला जो डोळ्यात साईज पण बसला होता बाळाला बघून की हा आहे. म्हणजे आता तिचं फील खरं गाण्याचं, झुलॉजी डिपार्टमेंटची ती आहे, पण कपडे शिवायचे कसे, बाळाला काय साईज कसा आहे, इतकं परफेक्शननी केलं. लहान असताना तर त्या आमच्यासाठी सारख्याच आमचे स्वेटर्स तोंडातनं म्हणायची अवकाश असायची आणि एक स्वेटर लगेच तयार असायचा. फास्ट वर्क, व्हेरी फास्ट वर्क. आम्हाला त्या सिल्कच्या साड्यांचे पांघरुणं, तेव्हा आम्ही त्याला पॉन्चोज म्हणायचो, तसे करून द्यायचे. आणि तीच आठवण आता माझ्या मुलींकडे पण आहे. तिने इतक्या सुंदर क्रोशेच्या शॉल्स त्यांना विणून दिलेले आहेत की म्हणजे, आणि मला खरं ते खूप महत्त्वाचं वाटतं की इट इज लाईक अ वारसा. म्हणजे इट्स लाईक अन एअरलूम की विच इज कॅरिंग ऑन फ्रॉम द टाइम वेन आय वॉज स्मॉल, विच माय गर्ल्स विल ऑल्सो चेरिश. मे महिन्याच्या प्रदीर्घ सुट्ट्या असायच्या त्यावेळेला, आणि दिवाळीची पण दिवाळीची छोटी असायची. दिवाळीच्या सुट्टीत नाही, पण मे महिन्याच्या सुट्टीत जर आम्ही कधी गेलो तर शिरगोपेकर मॅडमच्या आई आणि त्या स्वतः काहीतरी बारीक 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 विणकाम असेल, क्रोशाचं काम असेल, ते मणी, असं काय काय ते उद्योग करायच्या. मी त्यांना एकदा सहज विचारलं की का मॅडम तुम्हाला याचा कंटाळा येत नाही का? तिकडे तुम्ही कॉलेजमध्ये डिसेक्शन करता आणि हे इथे असेंब्ली करता. त्या म्हणल्या असेंब्ली केल्याशिवाय डिसेक्शन करता येत नाही. तो जो हात आहे की बारीक बारीक गोष्टी, म्हणजे एखादी नर बाहेर काढणं प्राण्याच्या शरीरातली, एक्सपोज करणं, हे खूप नाजूक काम आहे. तर ते नाजूक काम करायची हाताला सवय असल्यामुळे असं बारीक बारीक काम, मग ते भरतकाम, विणकाम, शिवणकाम किंवा असं काहीतरी मण्यांच्या वस्तू किंवा असं काहीतरी काय करायचं आहे, हे त्यांना खूप चांगल्या रीतीने जमायचं. त्यांचा हात बसलेला असायचा त्याच्यावर. के किस्से अगर मैं फूल न था सके राह भी तो न था. वडिलांच्याकडे 64 कला होत्या आणि त्यातल्या आता आम्ही 4 बहिणी, आमच्याकडे त्या थोड्या 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 खरं वाटल्या गेल्या. माझी आई पण कलाकार होती. तिला सगळं शिवण, टिपण, उत्कृष्ट स्वयंपाक आणि शिवाय कलेतली आवड. तिनं लहानपणी नाटकात पण कामं केली होती आणि म्हणजे आंधळ्यांची शाळा वगैरे ही जी ज्योत्स्ना भोळेंची नाटकं होती त्यात तिनं मेन भूमिका केलेली होती. आणि शिवाय ती गायची पण, डान्स पण करायची. म्हणजे त्या घरात पण सगळं माझ्या आजोळी कलेचं वातावरण होतं. हे एक झालं कलेचं वातावरण. आणि दुसरं म्हणजे सगळेजण उच्च शिक्षित होते.
त्यामुळं शिक्षणाची ही आवड आईकडे खूप होती, प्लस कलेची होती. आम्हाला MSc पर्यंत म्हणजे सगळ्याच मुलींना डबल ग्रॅज्युएट केलं. ते व्हायचं, ते करायचंच आणि प्लस एक कला डेव्हलप करायची. या 2 गोष्टींचं आमच्यावर कंपल्शन होतं आई आणि वडिलांचं. त्याच्याशिवाय तुम्हाला बाकी घरात तुम्ही काही नाही केलं तरी चालेल. आणि अगदी खरं सांगते की MSc होईपर्यंत मला पोळी लाटता येत नव्हती. काही येत नव्हतं. कारण आईने सांगितलं स्वयंपाकघरात तुम्हा चौघींचं पाऊल मला नको आहे. मी एकटी सगळं सांभाळायला खंबीर आहे. तुम्ही फक्त तुमचं शिक्षण आणि कला एवढं करा. सकाळी 4:45 आमचा एक दूधवाला यायचा, 4:30 4:45. त्याची बाहेर किटली वाजली की आईची मला हाक, उठ 4:30 झाले, तुला रियाज करायचा आहे. सकाळी उठून एक दिवस माझा त्यानंतर रियाज 4:45चा चुकला नाही. 4:30ला उठायचं आणि 4:45 वाजता तो रियाजाला तंबोरा घेऊन बसायचंच. माझा आवाज श्रुत व्हायचा तिथे. आता एवढा सगळा आयुष्याचा प्रवास सांगितला. ते काय आत्तापर्यंत घडलं सगळं ते केवळ आईवडिलांच्या मुळेच घडलेलं आहे. त्या काळामध्ये 4 मुलींना घेऊन एकत्र एकटं राहणं ही अतिशय अवघड गोष्ट होती आणि ती आईनं खूप कसोशीनं पार पाडलेली आहे. म्हणजे खूप संध्याकाळी 7पर्यंत घरी आलं पाहिजे. आम्ही तर 8 8:30ला झोपून समजायचं, सकाळी 5ला उठायचं म्हणून. तर त्यामुळे त्या शिस्तीखाली, कडक शिस्तीखाली आणि वावगं काही आईला खपायचं नाही. एक तर खोटं बोलणं नाही आणि वावगं नाही खपायचं. बाकी तुम्ही काय वाटेल ते करा. सगळ्याला त्याची परमिशन होती. कुणाकडे गाणं शिकायला जा, कुठेही तुम्ही रात्री प्रोग्रामला जा, उशिरा घरी या, कधीही तिची तक्रार नाही. कारण तिला कल्पना होती हे सगळं यांना करायला लागणार. अभ्यासात सुद्धा कुठले क्लास लावायचे काय, ती स्वतः सगळीकडे यायची आणि आम्हाला क्लासेस लावून द्यायची. त्यामुळे तिची जर साथ नसती तर कदाचित आम्ही कुठंच नसतो. कारण इतर 4 चौघांसारखं लग्न करून संसार सांभाळत काहीतरी करत बसलो असतो. तसं न होता एक नाव मिळालं आणि आईची जबरदस्त इच्छा होती आणि वडिलांची ती ताकीद होती की दोन्ही केलं तरच खरं, नाही तर नाही, दोन्ही कंपल्सरी करायलाच हवं तुम्हाला. त्याप्रमाणे झालं सगळं आणि सगळ्यांची मग पुढे बाकी आयुष्य छान सुसूत्र चालली. आम्हाला कुठेही फारसा मोठा संघर्ष नाही करायला लागला. तर या सगळ्या एवढ्या सुंदर आयुष्यामध्ये खूप मी समाधानी आहे त्याच्यामध्ये. आणि आईवडिलांचे एवढे ऋण मात्र हे कायमच राहील बरोबर. आणि त्यांच्यामुळेच इथपर्यंत आम्ही सगळ्या बहिणी आलो. आयुष्याची ही सगळी वाटचाल करत असताना कितीतरी गोष्टी अशा मनामध्ये तरळून जातात. आणि आता या आयुष्याच्या पायरीवरती तर हिशोबच मांडायचा झाला तर जमेची बाजू जरा जास्तच आहे. कारण लहानपण सुखातच गेलं म्हणायला हरकत नाही. मी स्वतः तर राजकन्येसारखीच वाढले. सगळ्यांचं कौतुक मिळालं, सगळ्यांचं प्रेम मिळालं. आणि नंतर हळूहळू जसं जसं आयुष्य सरकत गेलं पुढे तसं तसे काही कटू प्रसंग घडले, परंतु त्याची खंत नाही वाटली. लहानपणापासून आईवडिलांचं छत्र होतं डोक्यावरती. आर्थिक अडचण काहीही नव्हती. कुठेही असा मोठा संघर्ष करायची वेळ आलीच नाही. शिक्षण सरळ मिळालं. शिक्षणात कुठेही अपयश आलं नाही. संगीत शिकले, त्या संगीतामध्ये चांगले चांगले गुरु भेटत गेले आणि शेवटपर्यंत त्या गुरूंनी साथ दिली आणि खूप आशीर्वाद दिले, ज्या आशीर्वादाच्या बळावर आज मी इथं उभी आहे. आत्ता बघितलं तर शिष्यवर्ग खूप मोठा आहे माझा. बऱ्याच वर्षापासून मी शिकवते आहे. कॉलेजमध्ये जिथे नोकरी केली तिथेही सगळी माणसं चांगली भेटली. हा एक आयुष्यातला माझ्या खूप चांगला भाग आहे की कोणीही वाईट माणसं मला भेटली नाहीत आयुष्यामध्ये. सगळ्यांनी मदतच केली, सगळ्यांनी आशीर्वाद दिले, सगळ्यांनी मला आपलं मानलं आणि एक प्रकारचं आयुष्य सुखकर करण्यामध्ये त्यांनी सगळ्यांनी मदत केलेली आहे. खडतर आयुष्य माझ्या वाट्याला आलेलं नाही आहे. आणि आतासुद्धा माझे अनेक मित्रमंडळी आहेत, अनेक स्नेही आहेत, अनेक विद्यार्थी आहेत. हे सगळे मला अक्षरशः हातातल्या फुलासारखं झेलतात आणि हवी त्या ठिकाणी हाक मारली की त्या हाक संपायच्या आतमध्ये हे सगळी मंडळी माझ्यासमोर उभी असतात. हे इतकं भाग्य सहजपणे मिळणं हा नशिबाचा एक भाग आहे मोठा आणि तो मला मिळालेला आहे. मी अत्यंत तृप्त आहे, प्रसन्न आहे, समाधानी आहे. आणि आता मला फक्त एकच गोष्ट करायची आहे की जे मी संगीत शिकलेली आहे किंवा जे मला माझ्या गुरूंकडून सहजी मिळालेलं आहे. सहजी मी असं म्हणते की कुठल्याही गुरूंनी माझ्याकडनं शिकवण्याचे पैसे घेतले नव्हते आणि आता त्यांच्या वाटचालीप्रमाणे चालायचं म्हणून माझे विद्यार्थी त्यांना मी नुसतं विद्यादान करते, बाकी त्यांच्याकडनं माझी अपेक्षा काही नाही आहे.
आणि यापुढे फक्त विद्यादान करत राहणं आणि ज्यांना जिथे हवी असेल तिथे मदत करत राहणं आणि स्वांत सुखाय स्वतःच्या आनंदामध्ये मग्न राहणं, एवढं एकच गोष्ट त्याच्यापुढे मला करायची आहे. बाकी काही मागणं नाही, एवढंच. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे.